आज जगात युद्धजन्य परिस्थिती आहे। या युद्धजन्य परिस्थितीमध्ये कॉमर्शियल गॅसचा ज्या फॅक्टरीमध्ये यूज होतो, ज्या कारखान्यामध्ये यूज होतो, तिथे आज तुटवडा आहे आणि ते फॅक्टऱ्या जवळपास बंद व्हायच्या मार्गावर आहे। जे रेस्टॉरंट कॉमर्शियल गॅस वापरतात ते सुद्धा आज बंद व्हायच्या मार्गावर आहे। या अशी परिस्थितीमध्ये आमची गोशाळेत गोबर गॅस प्लांट जवळपास 15 ते 20 वर्षापूर्वी आम्ही लावला होता। 2 प्लांट लावलेले आहे। आमच्याकडे दूध गरम करणं, तूप तयार करणं आणि तिथे राहणारे जे सेवक हे काम करणारे त्यांना गॅस देणं आणि बाकीची लोकांना जे काम पाहिजे आम्हाला जेवण देतो आम्ही त्या लोकांना, तो काम गोबर गॅसने होऊन जातो। अशी परिस्थितीमध्ये आमचं असं निवेदन आहे की या मोठी फॅक्टरी मोठ्या कारखानदार लोकांनी जर गाय पालन केली किंवा म्हशी पालन केलं आणि गोबर गॅसचे प्लांट लावले तर जीव बी वाचतील आणि अशी परिस्थितीमध्ये त्यांना काही त्रास होणार नाही आणि गोबर गॅसने संपूर्ण काम होऊन जातील। आज तुमची गोशाळा जी आहे ती पूर्णपणे गॅसच्या बाबतीत स्वावलंबी आहे, बाहेरून गॅस आणावा लागत नाही तुम्हाला? आज जवळपास आजची परिस्थितीमध्ये आमची गोशाळा गोबर गॅस बाहेरून आणायची गरज पडत नाही। आमचा गोबर गॅस पुरतो आम्हाला। संपूर्ण 2 प्लांट चालू आहे त्यामुळे पुरतं आणि त्याची सॅलरी निघतं, ते खतामध्ये काम होऊन जातं। हे गौशाळ्यामध्ये आपल्या गौशाळ्यामध्ये 2000 गाया आहेत। त्या गायांना शेणामधून गोबर गॅस तयार होतं। त्याच्यानं आम्ही दूध तापवतो, स्वयंपाक करतो, तूप तापवतो, सगळं आम्ही गोबर गॅसनंच कामं करतो। इकडे स्वयंपाक वगैरे बनवतो। आम्हाला बाहेरचे गॅस आणायची काही गरज पडत नहीं। आम्ही हेच गोबर गॅसनंच आम्ही उपयोग करतो। नमस्कार, ये जो आप देख रहे हैं हमारे यहाँ जो गोबर गैस जल रहा है। आज पूरे देश में गैस की किल्लत है, लेकिन हमें कोई समस्या नहीं है। यहाँ 2000 गोवंश से 2 हमारे पास गोबर गैस प्लांट है, एक 80 घन मीटर का और एक जो है 140 घन मीटर का। लगभग 250 घन मीटर का हमें डेली जो है उत्पन्न हो रहा है और उसी से जो है हमारे जितने भी भोजनालय में खाना बनता है या फिर जो अपना पंचगव्य केंद्र है जहाँ की गाय के दूध, दही, घी, गोबर गोमूत्र से औषधियाँ और घी बनता है, वो सब उसी पर बन रहे हैं। यहाँ लगभग 150 लोग रहते हैं, उनके खाने पीने की व्यवस्था भी जो है इसी गोबर गैस पे हो रही है। हमें किसी भी तरह का गैस का कोई तकलीफ नहीं है और ऐसे भी और भी 400-500 लोग आए हैं, उनके लिए भी गैस उपलब्ध करा सकते हैं। इसी गैस पर हम जो है जनरेटर चलाते हैं जिससे बिजली पैदा करते हैं। तो गाय जो है बहुत बड़ी ऊर्जा का स्रोत है और स्वतंत्र यानी भारत का स्वतंत्र गोबर से ही, गाय से ही निर्भर करता है। ये हम सभी को समझना होगा। आज 10 दिन के लिए युद्ध से इतनी परेशानी हो गई, कहीं कोई लंबा हुआ तो क्या दिक्कत हो सकती है, लेकिन समाधान हमारे पास गोमाता है और गाय का गोबर है। गोमय वस्ते लक्ष्मी, ये यहाँ सिद्ध किया गया है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।